जरा 2-3 जीवदान भेटली, पण नंतर स्कोअर काढायला बॅटवर बॉल यायला लागला. त्याच्यामुळे थोडा स्कोअर झाला आणि सुस्थितीत आलो आम्ही. मॅच विनिंग टोटल आम्ही अचीव केली आणि बॉलिंग पण चांगली झाली, त्यामुळे मॅच जिंकलो आम्ही. निश्चितच खेळपट्टी थोडीशी तुला वाटली की खराब आहे, पण त्याचं कारण असं आहे की गेले 6 दिवस सातत्याने इथे स्पर्धा चालू होती. पण स्पर्धा चालू असली तरी मी दिनेश सरांचं कौतुक करेन, जे आमचे साथी गुणलेखक आहेत. त्यांनी रात्री येऊन आणि सकाळच्या तरात येऊन त्या खेळपट्टीवर नीटशी केली तिला, त्याच्यावर शेण वगैरे सारवलं, खेळपट्टीला नीट केली. त्यानंतर क्लायमेट थोडासा थंड असतो, त्यामुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर राहते. पण आता दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी पण सुद्धा आता पाटा झाली आहे, टणक झाली आहे, धावा होतील. आणि तू मागच्या सामन्यात बघितलं की धावा झाल्यात. आता 4 षटकाची लढत आहे. तुझा संघ पुन्हा दुसऱ्यांदा नाणेफेकी गमावले, प्रथम फलंदाजी करायचे, तर यावेळी सुद्धा किती धावा उभारायचा प्रयत्न असेल तुझा? पहिल्यांदा मला सांगायचं आहे, खेळपट्टी खराब नाही आहे, खेळपट्टी चांगली आहे, फक्त स्लो आहे. बॉल पडल्यानंतर थोडा स्लो येतोय. खेळपट्टी चांगली आहे, कारण एवढ्या मॅचेस झाल्या तर स्वाभाविकच आहे खेळपट्टी थोडी रंग बदलणारच. आणि राहिलं तर आम्हाला कमसे कम 50 ते 55 धावांचा टार्गेट समोरच्या टीमला देणं गरजेचं आहे, कारण समोरची टीम पण चांगली आहे आणि मला तर वाटतं त्यांचा जवळजवळ होम ग्राउंडच आहे हा. त्यामुळे प्रेशर आमच्यावरच जास्त असेल की त्यांना जास्तीत जास्त रनचा टार्गेट द्या. निश्चितच जास्ती रनचा टार्गेट तुला द्यावाच लागेल, कारण शक्ती मडवी आणि त्याचप्रमाणे शैलेश गोडी हे दोन बॅटर्स आहेत त्यांच्या टीममध्ये, विस्फोटक फलंदाज आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर शुभेच्छा असतील तुला या सामन्यासाठी. वेल प्लेड, चांगला खेळ केला आणि नेक्स्ट मॅचमध्ये तुझा चांगला खेळ खेळ. आणि वळतोय आम्ही वरतोय शैलेश टोपी. तर याच दरम्यान कोमल दादा हिरावले यांचं सुद्धा इथे आगमन झालंय पिसोली संघाचे. तर आयोजकांच्या वतीने त्यांना एक विनंती करण्यात येते की या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत देखील तुम्हाला जायचं आहे. कोमल दादा हिरावले, तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. तर या सामन्यासाठी कोमल हिरावले त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला अजून एका पंच आमच्या खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतील. तर आयोजकांच्या वतीने ही तुम्हाला विनंती करण्यात आली आहे. सामन्याला सुरुवात होईल लगेचच. 4 षटकांची ही लढत असेल. पहिलं सत्र आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. नाणेफेकी जिंकली आहे सापाट संघ. सांगितलंय पंच नवीन पाठवायला नोंद. तर 2 नवीन फ्रेश पंच या सामन्यासाठी जातील. कोमलदादा हिरावले तुम्ही पाहू शकतात. आणि त्याच तर स्क्रीनवर आपण पाहू शकतो कुमार प्रिन्सी अजित भोईर यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बाबा राजूदादा भोईर यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असेल. कुमारी प्रिन्सी अजित भोईर, रोहिदास भोईर आपण यायचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर हरेश केने यांनी सुद्धा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सज्ज व्हायचं आहे. हरेश केने चिकनघर यांना सुद्धा आम्ही पंचांच्या भूमिकेत प्रस्थान करत आहोत. रोहिदास मी पाहू शकता, त्याचप्रमाणे हरेश केने 2 पंच तुम्हाला आता या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. आयोजकांकडून ही विनंती करण्यात आली आणि विनंतीला स्वीकारला सुद्धा आहे हरेश आणि रोहिदास यांनी. 4 षटकांची लढत आहे. नाणेफेकी गमावली ती आडवली 40+ संघाला प्रथम फलंदाजी करायची आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता सापड संघ कुठलाही विलंब नका लावू. ऑलरेडी खूप नाही, तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या, ते येतील 5 मिनिटात आतमध्ये. तोपर्यंत ऐकू आम्ही आता डीजेला पण थोडीशी विश्रांती होती. आता डीजे सुद्धा एक गाणं ऐकू आम्ही.
सापाड संघ नाणेफेकी जिंकली, लगेचच निर्णय दिला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. तर या स्पर्धेसाठी आम्हाला खास पाठबळ लाभला असा आम्ही सर्वच आयोजकांकडून त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. श्री जयवंत शेठ भोईर नगरसेवक वार्ड क्रमांक 1 आणि 1 नंबरचं पारितोषिक सुद्धा आम्हाला त्यांच्या मार्फत मिळालं आहे. श्री सुमित शेठ भोईर भगवा चषक आयोजक यांच्या मार्फत आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. त्याचप्रमाणे श्री विश्वनाथ दादा भोईर प्रभावी आमदार तुम्ही पाहू शकता. श्री प्रभुनाथ दादा भोईर माजी नगरसेवक, श्री माननीय नरेंद्र पवार साहेब माजी आमदार, श्री वरुणजी पाटील माजी नगरसेवक, श्री शत्रुघ्न भोईर BJP शहर उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री गुरुनाथ भंडारी समाजसेवक, श्री दीपक भंडारी उद्योगपती, श्री रोहित शेठ कारभारी उद्योगपती, श्री सुनील दादा वायले माजी नगरसेवक, श्री सुनील रवास पोलीस पाटील, त्याचप्रमाणे श्री संजय कारभारी उद्योगपती, श्री छोटू दादा कारभारी उद्योगपती, सतीश भोईर कैलास कारभारी आणि श्री शिवाजी भंडारे सर्वच्या सर्व उद्योगपती या सर्वांनी आम्हाला बहुमूल्य असं योगदान दिलं, पाठबळ दिलं, आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे अरविंद शेठ भंडारी जय भोले ग्रुप अध्यक्ष याचकडून आम्हाला संपूर्णच्या संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्याकडून आम्हाला लाभल्या. त्यानंतर आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि कल्याण डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष. तर याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकतात की राजूदादा म्हात्रे यांचा सन्मान होत असताना 40+ असोसिएशनचे सचिव यांचा मुख्य मान सन्मान होत असताना आम्ही त्यांना विनंती करतोय लगेचच त्यांचा मान सन्मान करण्यात यावा राजूदादा म्हात्रे. त्याचप्रमाणे अजूनही काही खास मान्यवर आहेत. श्री वंडारशेठ कारभारी कल्याण शहर प्रमुख उंबारडे, श्री शिरीष जाधव शाखा प्रमुख उंबारडे. याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्व आमच्या VIP डायसमध्ये आले बलदेव शेठ पंजे यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर साहेब वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तुमचं. श्री शिरीष जाधव शाखा प्रमुख उंबारडे. स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था लाभली ती श्री मुकुंद शेठ भंडारी, श्री भिरू शेठ भोईर, श्री निलेश भंडारी आणि श्री प्रदीप भंडारी यांच्या मार्फत आम्हाला संपूर्ण चेंडू उपलब्ध करून देण्यात आले. तर याच दरम्यान एक महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीकडून तुम्हाला करण्यात येते की जेवणाची सोय उपलब्ध झालेली आहे. तर ज्या कुठल्या खेळाडूंना जेवण करून घ्यायचं असेल, भोजन करून घ्यायचं असेल तर त्यांनी लगेचच भोजन करून घेऊ शकतात. ही आयोजन कमिटीकडून तुम्हाला दिलेली सूचना आहे. जेवणाची सोय झालेली आहे आणि ज्या मान्यवरांनी आम्हाला जेवणाची सोय उपलब्ध करून दिली त्या मान्यवरांचा देखील आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होते. तुम्ही पाहतात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लगेचच या दोन संघांच्या दरम्यान पंच हरीश केने यांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. 40+ क्रिकेट. पहिला चेंडू शैलेश गुडे, मोठा फटका खेळायचा आहे, बॉटम एज उडाली आहे, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावते, लॉंग चेस आहे आणि चेंडू गेला आलोन द कार्पेट. पहिल्या चेंडूवर येतोय सुपर डुपर चौकार. वर आलाय उपयुक्त चौकार. 4 षटकांची लढत आहे, एकच षटक पॉवर प्लेचं आहे. त्यामुळे पप्पू माने यांचा विचार असेल जास्तीत जास्त फटके या पॉवर प्लेच्या षटकात आले पाहिजेत. पहिल्या चेंडूवर आलाय सुपर चौकार. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकतात, डीप मिड विकेट आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफ. हे दोन खेळाडू तुम्ही पाहिलेत की 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा पप्पू माने. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज उडाली. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली या बॉलवर. धावा आहेत त्या बिनबाद 5. आपण पहिले 2 सामने पाहिलेत की सकाळच्या सत्रामध्ये पाहिले. आता दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे. बरोबर 1:15 झालेला आहे आणि 1:15च्या सुमारास दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. चेंज ऑफ पेस केला, मागे येऊन खेळलेत आणि चेंडू पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इनफिल्ड वरून चेंडू जातोय सुपर डुपर चौकार.
आणि खूप सुरेख असा फटका गोविंद भाने यांचा इनफिल्डवरून मारलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. अजून एक मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडच्या यशाने. चेंडू बॅटला ब्रश येऊन उडाले त्या यष्ट्या आणि फलंदाज बाद होतोय प्लेड यांच्या स्वरूपात. पहिला धक्का. पहिल्या सामन्यात तुम्ही पाहिलं की 68 धावांची भागीदारी रचली होती पप्पू बाने आणि गोविंद यांनी, पण या सामन्यात ती भागीदारी फोडून काढण्यात यश मिळवले. ते गोलंदाज शैलेश घोडे यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारला. गोविंद यांनी त्यानंतर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि न्यू बॅटर गेले ते सुनील. न्यू बॅट्समन मैदानाच्या दिशेने जात असताना पहिलं षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळलं. तोच सुनील आता फलंदाजीच्या मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेश घोडे यांनी पलट वार केलाय, कमबॅक केलाय. पुढील चेंडू अजून एक चांगला चेंडू शॉर्टअपमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक काय शक्ती मडवी थोडेसे थांबले. त्यांनी विचार केला की यावेळी चेंडू जर उसळला तर चौकार जाईल, त्यामुळे कॅचवर पोचले नाहीयेत. त्यांच्या मनामध्ये दुहेरी शंका होती. त्यांच्या मनात एकच होतं की चेंडूवर जर मी गेलो, चेंडू उडाला तर चौकार जाईल, त्यामुळे मी थांबतो, चेंडू 2 धावा जाऊन देऊ असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी झाले, पण याच दरम्यान मिळाल्या त्या 2 धावा आणि धावा झाल्या धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत. अजून एक चांगला चेंडू बॉटम एज उडाली आहे. बघूया झेलची संधी निर्माण होते का. यष्टिरक्षकने झेल ड्रॉप केलाय आणि धाव मिळाली आहे ती 1. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा झाल्या धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 12. दिवा पाटील यांच्या विरोधात जी सध्या सरकारची प्रतिक्रिया चालू आहे, त्या सरकारचे डोळे आता कुठेतरी आपल्याला उघडून द्यावे लागतील. कारण दिवा पाटील हे विमानतळाला नाव देणं हे प्रत्येक भूमिपत्राचं काम आहे आणि आत्ताच झालेल्या नियमानुसार इलेक्शन जवळ आले, त्यामुळे जो जनसमुदाय आपल्याला जायचा होता, जन आक्रोश करायचा होता, तिथे कुठे सरकारने त्याला थांबवलं आहे. तर लवकरच दिवा पाटील यांचं नाव नवी विमानतळाला पडेल हीच आम्ही अपेक्षा करतोय. सौरभ भूमिपुत्र आणि याच दरम्यान उडवलाय चेंडू हवेमध्ये. चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक बघत राहिला, फक्त प्रेक्षक, आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. सुपर षटकार. डीजे आता मॅटर करावा लागेल कारण धावा करायच्या आहेत. आणि पहिल्या चेंडू उडवलाय अनिलच्या विरुद्ध सुनील यांनी षटकार. अजून एक समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक खाली आहे, नो मॅन्स लँड आहे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकारानंतर येतोय चौकार. प्रकारे धावा येतात आहेत. पहिल्या 2 चेंडूवर अनिल यांचा खरपूस सभा 4 घेतलाय. पहिले पाहिलेत की मी ऑन साईडच्या रिझर्वमध्ये षटकार, त्यानंतर लॉंग ऑफला चौकार. धाव गतीवर पाहता तुम्ही 25. चांगली कामगिरी सुनील यांनी आल्याच आक्रमक पवित्रा धारण केलाय. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली, याचं कारण दाखवत असताना लगावलेले 2 उपयुक्त फटके. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यष्टिरक्षकाने कुठलीच
संधी गमावली नाही आणि बॅटर बाद होतोय. जे काम करायचं होतं ते सुनील यांनी केलं. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना तुम्ही पाहू शकता भास्कर भाने, पप्पू भाने यांनी त्यांची सामनावीराची ट्रॉफी ही भास्कर भाने यांना मगाशी बहाल केली. याच दरम्यान अजून एक लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहू शकता महेंद्र म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव. चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, निर्धाव. चांगला कमबॅक केला आता गोलंदाजाने. शेवटच्या 2 चेंडूंवर चांगली कामगिरी केली. लास्ट 2 बॉलमध्ये एकही धावा खर्च केली नाही. एक फलंदाजाला बाद केलंय. पहिल्या 2 चेंडूंवर षटकार चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. भास्कर भानेला टाकलेला चेंडू खाली राहिला. अजून एक चांगला चेंडू आहे. लिडिंग एज उडाली. जवळपास कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा तर मिळतील आणि बघता बघता 2 धावेने धावसंख्या देखील वाढली. धावा झाल्या 26 धाव फलकावर. अजूनही चोवीस झाल्यात धावा. शेवटचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू ब्लॉकल पद्धतीचा वापर केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 षटकार समाप्त. धावा झाल्या 2 गडीच्या मोबदल्यात 26. दोन षटकार समाप्त. धावसंख्या धावफलकर पाहता तुम्ही 26-2. आई गावदेवी चषक 2025 उंबर्डे 40+ आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. गोलंदाजीच्या मार्कवर विलास. पहिला चेंडू पप्पू भाने यांना चेंडू खेचत होता ऑफसाईडच्या रिझनमध्ये. चेंडूची कडा घेतली. गेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि धावा मिळाल्या त्या 2 ने धावसंख्या वाढते. 28 या आकड्यावर पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी करतात मी तरी म्हणेन. आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. आतापर्यंत तरी प्रत्येक बॅटर्सला सुनीलच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिले. स्लॉट मधला चेंडू भिरकावून दिलाय. शक्ती मडवी चेंडूच्या काले. चुकी होणार नाहीये आणि बॅटर बाद होतोय. मोठा धक्का, मोठा मासा गळायला लागलाय आणि फलंदाज होतोय तो बाद. पप्पू बाने गो टू डग आउट.
थँक्यू डीजे. तुम्ही पाहता तर डीजेच्या माध्यमातून सचिन डीजे मॅन फ्रॉम सापाड. खूप चांगले संकेत ऐकूलेत आज दिवस भरात आपल्याला. आणि असंच मनोरंजन अजूनही काही सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चालू असलेला सामना क्रमांक 3चा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे हा. यानंतर लगेचच आम्ही आमंत्रित करू मोहिली वर्सेस आजते 40+ संघ. इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोहिली 40+ आणि आजते 40+ संघ. प्रवीण स्ट्रायकिंग एडला न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेला आहे. मोठा फटका खेळायचा आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी झाली नाही. आणि दुसऱ्यांदा लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होतोय. गो टू डगआउट प्रवीण. मोहिली 40+ संघ आणि त्याचप्रमाणे आजते 40+ संघ. इनिंग ब्रेक्स नंतर लगेच नाणेफेकी होईल. तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे त्यामुळे लक्ष ठेवा. जसं पहिलं सत्र संपेल लगेच आम्ही नाणेफेकी करू. न्यू बॅटर मैदानामध्ये शरद ऑन ए हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का विलास यांच्या मार्फत. विलासांनी लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद तर केलंय. बघूया हॅट्रिकची संधी आहे. लेग कट केलाय. येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विलास यांची. काय गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केले 4 चेंडूंमध्ये. 3 चेंडू हे निर्धाव टाकले. त्यामध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय. कमबॅक करून दिलाय. पलट वार करून दिलाय. पप्पू भाने सारख्या सेट फलंदाजाला सुद्धा बाद केलंय. पुढील चेंडू अजून एक नॅचरल लेग ब्रेक टाकलाय. ऑन साईडला उडवलाय. शक्ती मडवी पुन्हा एकदा झेलच्या खाली. यावेळी थोडासा पोचायला उशीर झाला. चेंडू हाताला ब्रश होऊन गेला. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. आणि याच दरम्यान धावा मिळतील ते पंच आम्हाला सांगतील. रनआउटच्या स्वरूपात बॅटर्स बाद. पंच तिसऱ्याला बाद आहे ना. तर तिसऱ्याला फलंदाज बाद आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तीस धावेवर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. कॉलिंग थोडीशी कमी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या षटकातील. चांगलं गोलंदाजी केली आतापर्यंत तरी. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केला. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. शेप शॉट आहे मी तरी म्हणेन. क्षेत्ररक्षक पोचायला थोडासा उशीर झाला. पुन्हा एकदा शैलेश गोडी बॅकअप देतात त्याला. आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. 3 षटकांच्या संपलेल्या धावसंख्या धावफलकावर लागली ती 32. आणि शेवटचा षटक यानंतरचा असणार आहे. वारंवार एकत्र येऊ नका. कारण भास्कर आणि मनोहर तुम्ही पाहू शकता आता फलंदाजीच्या मार्कवर आहेत. त्यामुळे सामना थोडा स्पीडअप करा. जर पाणी हवा असेल तर आयोजकांकडे कळवा. आम्ही पाणी तुमच्यापर्यंत पोहोचू. तुमचा 12वा खेळाडू घेऊन जाऊ शकतो. सुनील दादा तुम्ही सुद्धा पाणी घेऊन जाऊ शकता. पाणी तिकडे तुम्ही सुद्धा पाणी घेऊन जाऊ शकतात. 40+ खेळाडू आहेत. दमचाकता होते साहजिकच आहे. 40+ नंतर आपण खेळ हा फक्त आपल्या आरोग्यासाठी खेळतो. 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव वाढलेला कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि 1 धाव उगवता सूर्य हा मावळता सूर्य होईपर्यंत त्यासाठी. त्यामुळे आपण 40+ क्रिकेटमध्ये जी संकल्पना आणली आपल्या अर्जुनभाई माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व आणि या असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आणि अध्यक्ष कसा असावा तर अर्जुनभाई यांच्यासारखा. यांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या काळात 6 ते 8 संघ आले. त्यानंतर आता तब्बल 66 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे या संपूर्ण कल्याण डंबोली असोसिएशनची एक वेगळी छाप पाडली अर्जुनभाई यांनी. 40+ फॉर्मॅटला सुगीचे दिवस आणले. चांगला जो
ज्यांचा कोणाचा खेळ बंद होता किंवा कोण नव्याने सुरुवात करतोय त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार झाला आणि या प्लॅटफॉर्मचा फायदा घेत असताना सातत्याने 40+च्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन स्पर्धा पाहतात आणि त्यातली त्यात एक ही स्पर्धा आई गावदेवी चषक 2025 उंबारडे. मोहिली 40+ संघाने आजदे आणि मोहिली दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेचच यानंतरच्या षटकानंतर लगेचच नाणेफेकी होईल दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक. शक्ती मडवी गोलंदाजीच्या मार्कवर समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल बाद. बॅटर्स होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागला आता 6वा. तर 6वा फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर्स मैदानामध्ये चालले ते गणेश बाने संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधार आता साजेची कामगिरी आता करावी लागेल. कॅप्टन्स नॉक करायला लागेल. याच दरम्यान एक विस्फोटक गणेश शेलार आहेत. ओके, गणेश शेलार तुम्ही पाहू शकता आता कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आता त्यांना बॅटचा पेस ओपन करावा लागेल. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केले, पंचाने अपील देखील उचलून धरले. येतोय तो वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव मिळेल आणि धावा आहेत आता धावफलकावर तुम्ही पाहू शकता. आता तब्बल 33 या आकड्यावर तुम्ही ही धावसंख्या पाहू शकतात. राम पाटील विस्फोटक फलंदाज यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आज त्या गावातील एक स्टार खेळाडू. लगेच नाणेफेकी होईल यानंतरच्या ओव्हर नंतर. दरम्यान येते ती एक धाव. धावसंख्या 34. धावा 34 आहे. थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या. त्याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे विलास यांनी केलेली गोलंदाजी. पप्पू बानेसारख्या फलंदाजाला बाद केला, त्यानंतर अजून एक विकेट कॅरी केला, कमी धावसंख्येचा षटक हाताळला. अजून एक मोठा फटका खेचलाय समोरच्या दिशेने. लिडिंग एज आहे. वारंवार फटके फसतात आहे भास्कर बाने यांचे. भास्कर बाने यांना मोठी इनिंग करावी लागेल. उर्वरित 2 ते 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि या 2 ते 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल. फायटिंग टार्गेट उभा करावा लागेल. धावसंख्या तुम्हाला डिपेंड करायची आहे, त्यामुळे एका दुसरा षटकाराची गरज आहे आणि गणेश यांनी दाखवून दिलंय. तो षटकार बी मारलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावा देखील वाढल्यात आणि येतोय या सामन्यातील उपयुक्त असा षटकार. गणेश शेलार यांच्या बॅटमधून आला षटकार. पुष्पा झुकेगा नाही साला आणि मारलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं फ्लमिंग होताना पाहायला मिळाले. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. धावा मिळाल्या त्या 2. तिसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावा मिळाल्या. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 44. 44 या आकड्यावर. तर या सामन्यानंतर आम्ही काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचू. डगआउट बॉक्स असेल तो आम्ही आमच्या डाव्या बाजूला शिफ्ट करू या सामन्यानंतर, कारण डगआउट बॉक्स इतक्या वेळ थोडा शांत होता. पण गणेश शेलारच्या षटकारानंतर तेथे मध्ये आवाजाला उद्दान आला, कारण त्यांना माहिती आहे मच रिडेड षटकार त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाला. भास्कर यांना आता मोठा फटका खेळावा लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर शक्ती आणि मोठा फटका सर्वात लांब आणि सर्वात दूर खेचलाय आमच्या पडद्यावरती. जातोय षटकार आणि साह्याने धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 51 झाले. तब्बल शेवटच्या चेंडूवर 50 आणि 51 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. यशस्वी पाठलाग करायचा असेल तर या धावा तुम्हाला चेस
कराव्या लागतील आणि पहिलं सत्र समाप्त होतंय. तर यानंतर लगेच आम्ही नाणेफेकी करून घेऊ. तर यानंतर लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. तर मी आमंत्रित करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना, मोहली 40+ संघ आणि त्याचप्रमाणे आस्ते 40+ संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय लगेचच नाणेफेकी करण्यासाठी या. तुम्ही पाहिल्यात मागच्या मॅचमध्ये 50 धावा झाल्यात, 51 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चांगली फलंदाजी केली भास्कर आणि गणेश यांनी शेवटच्या षटकामध्ये 2 उपयुक्त षटकार लगावले आणि याच दरम्यान आगमन होते ते आमचे स्टार क्रिकेटर. सुरुवातीच्या काळात ओपन फॉर्मॅटमध्ये जर कोणी सर्वप्रथम केली असेल डोंबिवली विभागात होते आमचे राम पाटील, जे आमच्या मोहिली संघाचे कर्णधार. मोहिली आजदे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. आजदे 40+ संघाचे सुरेश भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकी करू. दादा वेलकम तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सुरेश भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. कॉल मागते तिथे मोहिली संघ चापा असा कॉल केलाय आणि काटा आले ते टेल्स. राम पाटील नाणेफेकी जिंकलेले आहेत. तर सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. सर्वच कॅप्टन क्षेत्ररक्षण करतात कारण वाऱ्याचा वेग असतो आणि 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे गेम प्लॅनिंग पण करायचे. तर राम पाटील या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन विषय आणि आज तुमच्या टीममध्ये सर्वच्या सर्व खेळाडू आहेत का? सगळे खेळाडू नाही आहेत पण आयोजन खूप छान आहे. तर किती धावेपर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल? कमीत 45-50. तर हे होते राम पाटील यांचे बोल. त्यांनी सांगितले की 45 धावापर्यंत आम्ही रोखू आणि आयोजन देखील खूप चांगलं आहे. तर आम्ही वळतोय आमचे लुझिंग कॅप्टनकडे. तर दादा तुम्ही नाणेफेकी गमावली आहे, तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर किती धावसंख्येपर्यंत बदल मारायचा प्रयत्न असेल? 55 ते 60. 55 ते 60 आणि फायटिंग स्कोअर आहे. तुम्ही पाहता की 2 एंड हे हवेचे आहेत आणि 3 एंड जे बिना हवेचे आहेत, त्यामुळे 55 ते 60 धावा खूप होतील. आमचे आयोजक तुम्ही पाहू शकतात की बाळारामदादा भंडारी, त्यांनी संपूर्ण स्पर्धा स्वतःच्या खांद्यावर घेतली, ती मेहनत केली आहे आणि आयोजन देखील तेवढंच चांगलं केलं. तर या आयोजनाबद्दल तुमचं सुद्धा मत आम्ही जाणून घेऊ. सर्व उंबरडेकरांचं अभिनंदन करतो का त्यांनी खूप मेहनत घेऊन हा मैदान केलेलं आहे. मी गेले 4-5 वर्ष बघतो का त्यांची फार मेहनत असते. आणि आता बाळारामदादा भंडारी म्हटलं तर बोलायचंच नाही. एकदम 40+ संघटनेचे ते सचिव आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करतात आणि आम्हाला नेहमी मदत करतात. फक्त आता खेळाडूंना उचलून न्यायचेच बाकी राहिलेत, ते सर्व काम त्यांनी केलेलं आहे. वा वा, क्या बात आहे. चांगले बोल दिले. आणि तुमचा संघ देखील संपूर्ण आहे ना आज? नाही 2-4 खिलाडी कमी आहेत पण होऊन जाईल. तरी चालेल. दादा म्हटलेत की खेळाडू कमी असले तरी आम्ही चांगला खेळ करू आणि चांगला खेळ करून दाखवू. वळतोय आमचे साथी समालोचक योगेश पाटील सर. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही त्यांचं समालोचन ऐकू. तर आयोजकांच्या वतीने सर्व प्लेयर्सला इथे जेवणाची सोय केलेली आहे आणि जेवण देखील चालू झालेलं आहे. कोणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर व्यासपीठाच्या डाव्या साईडला आपण यायचं आहे. तर धन्यवाद पुन्हा एकदा पिंडे दादा. तर पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर शेवटच्या काही षटकांमध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारलेली पाहायला मिळाली आपल्याला. 51चं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं आहे आडवली संघाने आणि ते चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सापडे संघाकडून. शैलेश घोडे आणि शक्ती मडवी ही जोडी मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमधून. शैलेश घोडे वैयक्तिक 27, त्यानंतर शक्ती मडवी वैयक्तिक 18 धावसंख्येची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली होती. परंतु भूतकाळामध्ये आपण काय केलं हे आता मात्र विसरावं लागेल. त्यांच्या समोर सुनील भाने. पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला उडवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ते मात्र पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षक तैनात केलंय त्याच प्रकारची अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पहिल्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली होती. त्याच प्रकारच्या गोलंदाजीचा नजराणा पहिल्या चेंडूवर पेश केलाय सुनील भानेने.
पहिल्या चेंडूवर संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केला गेलाय. श्री गणेश जरूर झालाय. यावेळेस स्ट्राईकवर शक्तीच्या चेंडू पायांच्या मधून ट्रॅव्हल झालाय. पूर्णपणे बचावले गेले म्हणावं लागेल. यष्ट्या थोड्याशा अंतराने वाचल्या. नशिबाची साथ मिळाली आहे. नशिबाची साथ इथे कुठेतरी फलंदाजी करताना शक्ती मडवीला त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल. स्टान्स बदललाय. दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू थांबणार नाही. चेंडू आता मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. ह्या आधीचा चेंडू जर पाहिलं गेलं तर अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर फसला होता. त्यानंतर स्वतःचा स्टान्स चेंज केला, फुटवर्क केला आणि त्याच पद्धतीने चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला फक्त आणि फक्त दिशा दिली. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोळात टाकला होता. चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय शक्ती मडवीने. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळतीये. स्ट्राईक रोटेट होते एका धावेने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 6 या आकड्यावर. शैलेश घोडे आलेत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. एक विस्फोटक फलंदाज. विस्फोटक तर पहिल्या मॅच मध्ये सिद्ध केली आहे. डाऊन द लेग चेंडू होता. 30 यार्ड सर्कल मध्ये मिसफील्ड पाहायला मिळाली. डीप मधून क्षेत्ररक्षक 10 ते 15 पावलांचं रनअप चेस करत असताना चेंडू पर्यंत पोहोचलाय. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप मधील क्षेत्ररक्षक नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये परंतु खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पहिल्या मॅच पासून पाहायला मिळालंय. भास्कर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं योगदान देत असताना डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टाइम स्ट्रोक आहेत. पुन्हा एकदा भास्कर चेंडूवर ऍक्शन मध्ये येत असताना पाहायला मिळाले. वेगाने आले. एक टप्पा घेत असतापर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि चित्त्याच्या चपळाईने क्षणभरात 2 धावा इथे मात्र पूर्ण करत असताना शेवटच्या चेंडूवर 2 धावेनी धावसंख्येचा आळेख पाहू शकाल. धावसंख्येवर पोहोचलाय 10. बिनगडी बाद जमेची बाजू म्हणावी लागेल सापडे संघासाठी. कुठल्याही प्रकारचं विकेट इथे मात्र गेलं नाहीये परंतु धावसंख्या म्हणावी लागेल बॅलन्स आहे. अगदी सिच्युएशनला शोभेल असं संगीत डीजे मार्फत ऐकायला मिळालंय. आता मात्र ताल जुळवावं लागेल. 18 चेंडू आणि 41 समीकरण आहे त्यामुळे ताल कशा प्रकारे जुळवता येईल हे मात्र दोन्ही फलंदाजांना त्याची रणनीती आखावी लागेल आणि त्या ब्रेक मध्ये नक्कीच त्यांनी रणनीती आखली असावी. कशा प्रकारे ताल जुळतोय. 18 चेंडू 41 ची आवश्यकता असताना गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवर पप्पू भाने. स्ट्राईकवर पाहायला मिळतात शक्ती मडवी. स्टान्स चेंज केलं. स्वतःला यॉर्क करून घेतलं म्हणावं लागेल. फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाज पप्पू भानेने. आधीच स्टान्स चेंज केला होता त्यानंतर गोलंदाजांनी आधीच हेरलं आणि त्या प्रकारचं चेंडू इथे मात्र रिलीज केलं. पूर्णपणे पाय पकडले त्या चेंडूने. लेग बाईच्या स्वरूपाने ही धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 11 या आकड्यावर. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आडवली संघाकडून खूप चांगल्या प्रकारचा तोफखाना आपला पेश केला होता गोलंदाजीचा. फुलारल्यांचा चेंडू. टायमिंग प्रॉपर झालाय का? नाही, टायमिंग प्रॉपर झाला नाही.
आणि पहिला मोठा हादरा लागतोय शैलेश घोडे तंबूच्या आश्रयाला. नक्कीच जादूटोणा म्हणावं लागेल. ज्या प्रकारचा स्वीट साऊंड ऐकायला आला होता इथपर्यंत, परंतु लोअर फुलटोज होता. चेंडू खालच्या भागाला लागून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याच कारणाने चेंडूनी जास्त लांबी गाठली नाहीये. आणि इथे मात्र बिग विकेट डाऊन म्हणावं लागेल सापडे संघासाठी. पुढील फलंदाज विलास पाटील. फ्लायटेड चेंडू होते, थोडीशी लाऊड अपील पाहायला मिळाली जरूर आहे, परंतु पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे. अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळतात स्क्वेअर लेग पंचामध्ये पाहायला मिळत आहेत. हरेश केने. नाईट स्पर्धा भोपरमध्ये 2 राऊंड पटकावलेत. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतात. शरद वेगवान गतीने चेंडूवर येण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक टप्पा घेत असताना फेकी करतील तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावतीये 13 या आकड्यावर. जिंकण्याचं समीकरण थोडंसं आता महाग होत चालताना पाहायला मिळतंय. 14-38 ची अजूनही गरज आहे सापडे संघाला जिंकण्यासाठी. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सलामीचा एक मात्र फलंदाज शक्ती मडवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु यावेळेस शरद मात्र चुकी करणार नाहीये. शरदने मात्र अख्ख्या दिवसामध्ये आज इम्प्रेस केलंय. मी अगोदरच उल्लेख केला होता या क्षेत्ररक्षकाचा. खूप चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देतो शरद, आणि त्याच क्षेत्ररक्षकाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. बिग विकेट डाऊन विलास पाटील तंबूच्या आश्रयाला. क्रमांक दुसरा बसलाय सापडे संघाला. नवीन फलंदाज प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. बोट फिरवली होती, फिंगर रोल केले होते चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू. दुसरीचा प्रयत्न घेण्याचा वेगाने शक्ती मडवी पोहोचता येते प्रॉपर क्रीज मध्ये, आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यात. अशा प्रकारे 2 षटकांचा सामना इथे संपन्न झालाय. आणि समीकरणाचा जर विचार केला गेला तर जिंकण्यासाठी अजूनही बारा चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 6 षटकार लगावे लागतील. 12 चेंडू मध्ये ही ताकद आहे या 2 फलंदाजामध्ये. शक्ती मडवणी ती ताकद सिद्ध केली होती पहिल्या मॅच मध्ये. तीच रणनीती आता मात्र झेलावी लागेल, स्वीकारावी लागेल. संधी इथं उपलब्ध जरूर झाली, त्या संधीचं सोनं करावं लागेल. प्रयत्न केल्याने यश मिळतं, मग प्रयत्न करायला हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये या सर्व आपल्याला प्रत्येक पावलोपावली प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो आडवली संघाकडून. नितेश भाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजीने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये. आडवली संघाने पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी
टार्गेट सेट केलं होतं 69 धावांचं. त्यानंतर देवीतवाडा संघाला पूर्णपणे ब्लॉक केला होता गोलंदाजीने. त्याच प्रकारची गोलंदाजी इथे देखील एक बलाढ्य संघ सापाडे संघात समोर तशाच प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. सुनील भाने असतील, पप्पू भाने असतील आणि आता नितेश भाने. सलामीचा एकमात्र फलंदाज शक्ती मडवी एकाती किल्ला लढवतोय. त्याच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे. आतापर्यंत एक चौकार त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाली आहे. पाहूया पुढील चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेचला होता, परंतु छेडछाणी केली आहे. नक्कीच चेंडू सोडून दिला असता. कुठेतरी अवांतराच्या स्वरूपाने चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता, परंतु टायमिंग च्या आधारे हा फटका खेळायचा होता, परंतु व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही आणि क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या चेंडूसाठी आणि तोच चेंडू इथे मात्र हाताळला गेला होता नितेश भानेने. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. समीकरणाचा विचार केला गेला तर अजूनही 11-34 समीकरण. डान्सिंग डाऊन द विकेट, त्यानंतरचे लाईन थोडीशी पुढे खेचली, फॉलो केलं फलंदाजाला. आधीच ओळखलं होतं डान्सिंग डाऊन द विकेट शक्ती सरसावले होते. त्यानंतर थोडस रिलीज ऑफ द पॉइंट, थोडीशी लाईन खेचली गेली. पुन्हा एकदा यावेळेस अपील केली जाते. स्क्वेअर लेग पंच थोडस विचार विनिमय करतील. रोहिदास भोईर आणि हरीश केने पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये ऑफिशियलच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र प्रेशर बिल्ड होत जाताना असताना पाहायला. येस, इट इज आउट. येस, स्कॉट बिहाइंडची अपील इथे लाऊड अपील पाहायला मिळाली. यष्टी रक्षक असतील, गोलंदाज असतील, त्यांच्या स्वरूपाने अपील इथे मात्र स्वीकारली. पंचांनी विचार विनिमय थोडस घेतला आणि त्याच्याच आधारे हा निर्णय इथे मात्र पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान होत आहेत. चेतन थळे. दहा चेंडू आणि अजूनही 34 धावसंख्येची गरज. नऊ चेंडू 34. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये महत्वाचा गडी देखील बाद. सलामीचा फलंदाज शक्तीला मात्र मैदान सोडावा लागलाय. चेतन थले येत आहेत. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा चौकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकला जरूर होता आणि खूप चांगल्या प्रकारचा टायमिंग फटका. स्क्वेअर कटचा हा फटका चेतन थळीच्या माध्यमाने पाहायला मिळाला. पहिला चेंडूवर इथे मात्र आघात केलाय. इरादे स्पष्ट केलेत मोठे फटक्यांसाठी जाण्यासाठी. अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू गॅप मधून 1 बाउन्स ओव्हर द रोप. लगातारचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार चेतन थळेच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण खुल्लं करण्याचा विचार घेऊनच इथे मात्र डगआउट मध्ये सेट होऊन झालेत चेतन थळे. आता मात्र समीकरणाचा विचार केला गेला तर 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. ह्या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅच मध्ये चुरस निर्माण जरूर होईल. आलाय चेंडू 1 बाउन्स गेलाय बाहेर. बॅक टू बॅकचा हा तिसरा चौकार येतोय चेतन थळेच्या बॅट मधून. इथे मात्र आता आशा पल्लवित केलेत. समीकरण आता मात्र उरेल 6 चेंडू आणि 22 धावसंख्या.
तर इरादे स्पष्ट केले इथे मात्र चेतन थळेने 3 चेंडूमध्ये 3 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले. परंतु आता स्ट्राईकवर आले तर प्रदीप पाटीलला देखील आता मात्र भागीदारी करावी लागेल, कारण का समीकरण आता उरलंय 6 चेंडू आणि 22 ची गरज जिंकण्यासाठी. जिंकणारा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. 2 दिवसीय स्पर्धा आहे, त्यामुळे पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि चुकी केली आहे त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्या चुकीचं भुगतान इथे मात्र 2 धावेने. अजूनही समीकरण थोडस महागडं आहे. 5 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 1 ते 2 षटकार आले तर अजून चुरस निर्माण होईल. इरादे स्पष्ट केलेत सापडे संघाच्या फलंदाजांनी. आता मात्र चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. पूर्णपणे बीट झालेत या डॉट चेंडूंनी. पूर्णपणे आता मात्र प्रेशर सापडे संघाच्या फलंदाजांवर, सापडे संघाच्या प्रेक्षकांवर आणि ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाहीये. चेंडू शिल्लक आहे 3, समीकरण उरलाय 20. जसा तिसरा चेंडू हुकला, अशोकने मात्र डायरेक्ट प्रस्थान केलं जेवणाकडे. हरकत नाही, पहिला राऊंड खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवला सापडे संघाने. अजूनही सामना चालू आहे. एखादा चमत्कार, एखादा मिरॅकल सापडे संघाला वाचवू शकतो. प्रयत्न जरूर चालू आहेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हाताळलाय. बॅटची इनसाइड एज घेत ऑन साइडला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय, परंतु आता मात्र पूर्णपणे आशा पल्लवित झालेल्या इथे मात्र पूर्णपणे सत्ता गमावली म्हणावं लागेल. या फटक्यांची गरज होती परंतु नाही. यस, षटकार जरूर आला होता. चेतनने कुठेतरी अशा पल्लवीत ठेवल्या होत्या सापडे संघाच्या. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यानंतर संधी मिळाली, षटकार लगावला. जर विचार केला गेला तर 4 चेंडू फेस केले चेतनने. 4चे 4 चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेत. कामेश जाधव यांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. पुढील चेंडू चेतनसाठी अजून एक उडवलाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. अंतर कमी करण्याचं काम केलंय चेतन थळेने. इथे मात्र म्हणावं लागेल की आयुष्यामध्ये आपल्याला खेळ असो, आपला योग्य तो पत्ता योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. सापडे संघ कुठेतरी गणित हुकलं म्हणावं लागेल. ते म्हणतात ना, हुकमाचा एक्का सुद्धा वाया जातोय, त्या प्रकारचा इथे खेळ पाहायला मिळालाय. चेतन थळेने 5 चेंडू फेस केले, त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार. चांगली लढत दिली सापडे संघाने. शेवटच्या क्षणाला अंतर कमी करण्याचं काम जरूर चेतन थळेच्या खेळीने